श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 14 जून आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये आज रमणार आहात. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घेऊ शकतात. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसाल तर हे तुमच्या चिंतेचं मुख्य कारण ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतं. जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून आज सावध राहा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभणार आहे. भागीदारीतील व्यवसायाची संधी चांगली वाटेल, पण सर्व बाबी स्पष्टता असणे गरजेचे आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणींचा सल्ला अवश्य घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही आज गुंतून जाल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखा जपणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करून देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागाल. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा संभवतो. तथापि तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळेल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला आज त्रास होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही, हा तुमचा खरा प्रश्न आहे. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. कुटुंबियांसोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होतील. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडतात त्याचा पाठपुरावा करता येऊ शकतो. गैरसमजात वाईट काळ केल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही आनंदाचे काही क्षण घालवणार आहात. पुढील रास आहे सिंह रास. प्रेम, आशा, विश्वास, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुम्हाला मनाला उद्युक्त करायचं आहे. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसुकपणे सकारात्मक विचार करेल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींसोबत चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना तुम्हाला सुचतील. घरातील काही जुन्या सामानांना पाहून आज तुम्ही आनंदी होऊ शकता. आज पूर्ण दिवस त्या सामानांना साफ करण्यात तुम्ही घालवू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आहे. आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात असं आज दिसून येतंय. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. कोणतीही गुंतवणूक घाई गडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीचा सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावनांना नेमकेपणाने सांगणं योग्य ठरेल. तुमच्या कामांना आज दाद मिळेल. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करू शकतो. पुढील रास आहे तुळ रास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन सुद्धा करेल. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितलं जातं की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भरपूर वेळ घालवू शकाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही लवकर बरे व्हाल. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये तुम्ही बदलू शकता. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तींशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा आजचा दिवस तुमचा ठरणार आहे. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. 2 ओळीमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षाप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं दिसत आहे. पुढील रास आहे धनुरास. आरोग्य एकदम चोख असेल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तसंच आज तुमच्या कुठल्या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटू शकतं, म्हणजे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू शकतं. ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमचा जोडीदार आज तुमच्यासोबत अधिक काळ घालवणार आहे. पुढील रास आहे मकर रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. आज कामकाज धकाधकीचे थकवणारे ठरणार आहे, परंतु तुमची मित्रमंडळी सोबत असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि शांत मनोवृत्ती राहील. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखं आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळणार आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्हाला ते फायद्यात ठरणार आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल, तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क देखील होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. पुढील रास आहे कुंभ रास. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणं हे संयुक्त आहे, नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब नेहमी लक्षात ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. नातवंड ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रिय व्यक्ती यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. आपला व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. आज टीव्हीवर किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही तुमच्या गरजेच्या कामांना करणं विसरून जाल. तुमच्या जोडीदारामुळे आज तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. पुढील रास आहे आणि शेवटचे रास आहे मीन रास. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखं काम करेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यास स्वतःला थांबवतात. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिकच सुंदर होईल. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.